दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात एस टी स्टँड रोड इंदिरा रेसिडेन्सी अपार्टमेंट सांगली येथे मयत व फिर्यादी हे दुकानात असताना 4 अनोळखी इसमांच्या दुकानात येऊन त्यांच्याकडील मोबाईलला स्क्रीन गार्ड ग्लास लावण्याच्या किमतीच्या यावरून वाद झाला। यातील संशयितांशी भांडण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भांडणात त्याचपैकी एकाने त्याच्याकडील कोयत्याने मयत विपुल पुरी गोस्वामी याच्या डोक्यात, हातावर, कपाळावर तर दुसऱ्या अनोळखी इसमाने त्याच्याकडील पाईपमध्ये लपवलेल्या लांब चाकूने पोटात, पाठीत वार करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले। तसेच फिर्यादीस देखील कोयताधारी इसमाने कमरेवर उजव्या बाजूस वार करून जखमी करून ते सर्वजण तेथून परागंदा झाले होते। सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचं एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना केलं। त्यानुसार घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार यांना CCTV फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बायपास रोड नवीन पुलाजवळ सदर गुन्ह्यातील आरोपी हे लपून बसल्यात अशी खात्रीशीर बातमी मिळाली। वरील सर्व पोलीस पथकाने बायपास रोड नवीन पुलाजवळ आरोपींचा शोध घेत असताना ते पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पथकाने आरोपींचा पाठलाग करून शिताफीने पकडून गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर उपविभागीय अधिकारी विमला M. सो या करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।